नमस्कार, पुन्हा एक तुमचं स्वागत आहे कोकणीवाल्यामध्ये. आणि आपण आता आलेलो आहोत श्री कर्णेश्वर देवस्थान संगमेश्वर येथे. आणि हे प्राचीन असं मंदिर आहे. सो आपण आता हे मंदिराची दृश्य आणि मंदिराचा परिसर आजूबाजूने बघूया. अतिशय कोरीव काम केलेले दगडातील मंदिर आहे. प्राचीन असं मंदिर आहे. सो याची थोडीफार माहिती आपण घेऊया. चला तर, हे मंदिराबद्दल थोडीफार माहिती आहे. श्री क्षेत्र कर्णेश्वर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि असं प्राचीन असं मंदिर आहे गणपती बाप्पाचं. आणि बघा प्राचीन मूर्ती आहेत. इकडे सर्व माहिती आहे. मंदिरातील गाभारा असेल आणि त्याबद्दल अनेक मंदिरावरती कोरलेल्या मूर्ती, त्याबद्दल अतिशय छान अशी माहिती आहे. हे बघा मंदिराचा परिसर. अतिशय कोरीव असं बांधकाम आहे मंदिराचं. अनंत शिवरकर याकडून भावपूर्ण भक्तीपूर्ण दर्शन घेतले, कंचून पूजा केली, प्रार्थना केली, मान्य करून घ्या. सुख शांती समृद्धी आनंद लाभून दे. जगातील मनात इच्छा आहेत, मनोकामना आहेत, संकल्पना आहेत, त्या पूर्ण करा. दुसरं तुमचं नाव सांगा. प्रवाळ कोटकर. हात जोडा. याकडून भावपूर्ण भक्तीपूर्ण दर्शन घेतले, पूजा केली, प्रार्थना केली, मान्य करून घ्या. सुख शांती समृद्धी आनंद लाभून दे. जगातील मनात इच्छा आहेत, त्या पूर्ण करा. तर दुसऱ्यांचं दर्शन घेणार या माहिती दर्शन घ्या. नंदीचं थांबा. सगळ्यात तुम्ही पण थांबा 2 मिनिटं. म्हणजे तुम्हाला माहिती होईल. माहिती सांगतो. हा झालं, दर्शन घ्या. याकडे भक्तीपूर्ण दर्शन घेतले, पूजा केली, प्रार्थना केली, मान्य करून घ्या. सुख शांती समृद्धी आनंद लाभून दे. जगतीच्या मनात इच्छा ते पूर्ण करा. हा सर पवार. याकडे पूर्ण भक्तीपूर्ण दर्शन घेतले, पूजा केली, प्रार्थना केली, मान्य करून घ्या. सुख शांती समृद्धी आनंद लाभून दे. जगतीच्या मनात इच्छा ते पूर्ण करा. तुमचं झालं. हे बघा, 5 मंडळांची 5 ठिकाणी 5 काढतायत. ते 1 2 3 4 आणि देवाचे खाली हे 4 खांब बघा. 4 खांब अखंड देव आहे. प्रत्येक खांबावरती देव आहेत बघा. प्रत्येक खांबावरती देव आहेत. आता महाद्वारामध्ये 8 दिशांचे देव आहेत. दक्षिणेला मंदिराची प्रतिकृती आहे. उत्तरेला समुद्र मंथन आहे. नंतर पोळी करून घ्या. हा समुद्र मंथन आहे. आणि पश्चिमेला महादेव आहे. हे 4 खांब बघा. 4 खांब अखंड दगड आहे. प्रत्येक खांबावर देव आहेत बघा. आणि पलीकडे सूर्यदेव आहे. ही पूर्व दिशा आहे. अजून सकाळ सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण तिथे जातात. पायामध्ये 7 घोडे चलत आहे. डोक्यावरती 12 राशी आहे. 12 सूर्यावरती फिरतात. म्हणून सूर्याला 12 राजा म्हणतात. म्हणून आपण ग्रहपीठ असेल शनी राहू मंगळ केतू 12 ग्रह सूर्यदेव शांत करतात. हातामध्ये अमृत कलश आहे. दोन्ही साईडला 2 सूर्यपत्नी आहेत. त्याला संध्या छाया म्हणतात. म्हणून सूर्यपासून कोणती कर्णाचं कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ. 5 पांडवांचे 5 ताट आहेत. तेव्हा 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. छत्रपती समाजाची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर, छत्रपती समाज आले हे 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेला की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलगनंदा ओढण शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय. खरं संगमेश्वर हे आहे. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले तिथं संगमेश्वर मंदिरची ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजा पाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथे देसाईंचा वाडा होता. सरदेसाईंचा वाडा होता. तिथे समाजाला पकडलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. आणि तिथे एक संगम आहे भीमा बामा इंद्राणीचा. तिथे समाज चर्चा झाली. तिथे समाज आहे.
म्हणजे पण संमिश्र ही पण संमिश्र पण कोकण तळ कोकण गमिनी गाव कसबा संमिश्र ते हे हा आणि इथून 40 किलो मार्लेश्वर आहे बघितलं तर होय, होय. मार्लेश्वर हा आता या संपूर्ण परिसर चालते मगर आहे मगरीवरती मंदिर आहे तिथे छत्रपती संभाजी शिवाजींनी पूजापाठ केलेली ध्यानगृह आहे हा वरती कळस आहे ते कळस झाले नाहीयेत ते जर कळस झाले असते तर इथे प्रतिकाशी झाली असती की म्हणून जाफराबाद देवी पाठवण्यापूर्वीच कोंबडे जलपण खोटं ओरडले हा आज संपूर्ण गोष्ट नाही का म्हणून तिला खाली पाया नाही 40 पकडून थोडा त्रास होतो ना आता आपण मंदिराची प्रदक्षिणा घालणार आहोत हे बघा आणि अतिशय छान असं कोरीवकाम आहे आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही हे बघा ना हे कलाकुसर बघू शकता तुम्ही हे बघा हे कुंड आहे तिकडे छोटे छोटे आणि हे बघा कोरीव खांब बघू शकता तुम्ही आणि अतिशय छान अशी कलाकृती प्राचीन मंदिरांमध्ये बघू शकता